हा चर्मकार चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम चर्मकाराचे असे। आणि त्याच्या जोडीला आम्ही आणखीन एक प्रसंग सांगतो की जो 500 वर्षांपूर्वी घडला। तो 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान। एका पर्वतामध्ये एक मोठी गुहा, त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी। आणखीन वैशिष्ट्य म्हणजे त्या गुहेमध्ये अजूनही जिवंत साप आहे। पूर्वी मार्लेश्वर एका गावात राहत होते, तेथील लोक हे वाईट मार्गाने वागू लागले, त्यामुळे शंकराचे पावित्र्य कमी होऊ लागले। शंकराला मान्य होणे शक्य नव्हते। शंकराने गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला। मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री तो गावभर पडला। गावभर या चर्मकाराचे घर होते। चर्मकार गरीब पण श्रद्धाळू आणि नीतिवान होता। शंकरने कोणत्या जातीपातीचा विचार न करता या चर्मकाराला मशाल दाखवण्यास विनंती केली। चर्मकाराने सुद्धा अतिथी देव भाव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली। शंकराने ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यावर आपले खरे रूप प्रकट केले व या चर्मकाराला दर्शन दिले व त्याला सांगितले की यापुढे मी याच ठिकाणी राहणार। या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली, पण शंकराच्या मूळ गावातून दरवर्षी संक्रांतीला पालखी बाहेर पडते। तिला मशाल दाखवण्याचे आजचे चर्मकार असं वंशज करतो। म्हणजे मार्लेश्वर असे देवस्थान की तिथे कोणता जातीभेद मानला जात नाही। तुम्ही जर श्रद्धाळू असेल तर तो तुम्हाला नक्कीच पवेल। पुढे आम्ही मार्लेश्वरची प्रतिकृती केली, पाहू शकता। सर्व का सांगायला पाहिजे तुला तर वरचा किती भरपूर धन आहे। पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे की तिथून त्याचा पहिला बस स्टॉप 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असे। हे लोक ज्यावेळी गावात येत असत त्यावेळी पायात चामड्याच्या वाणा, हातात घुंगराची काठी, खांद्यात फाटकी घोडी या वेशभूषा देत असे। असे असले तरी प्रत्येक धनगर 100 ते 125 गाई व 5 ते 25 म्हशींचा मालक असे। प्रत्येक गाई म्हशीची किंमत 8 ते 10 हजार असे। जर या सर्वांची विक्री करायची म्हटली तर त्याची किंमत काही लाखात जात असे। एवढ्या धनसंपत्तीचा मालक धनगर होता। कोकणी माणसांची राहणीमान साधी असल्यामुळे यांची राहणी साधी होती। ही बकरीची गोटे जंगली श्वापदापासून संरक्षण होण्यासाठी ती अशी उंचा बनली। तिच्या आतमध्ये 2 बांबूचे फट आहे, कारण त्यांनी केलेलं माल त्यातून बाहेर पडत असे।